नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराळे आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। आपण पाहून राहिलो तो भारताचा इतिहास। ऐ डुकरे ये ना लवकर, बाल्या ये कच कामाचं पाहायचं आहे आपल्याला। सर जॉन सायमन कमिशन इथपासून तर 1935च्या भारत सरकारच्या कायद्यापर्यंतचा प्रवास। ठीक आहे, आपण मागच्याच लेक्चरमध्ये शिकलो का आपल्याला इंग्रजांना 20-20 वर्षांना पाहुणचार दे, म्हणजे भारतातल्या लोकांना काही राजकीय सुधारणा द्यायच्या आहे, म्हणजे यायले खुश करायचं आहे। तर यायले भूक लागे तर हे आपल्याला दे नाश्त्याची पोह्याची प्लेट, त्याच्यात बी लिंबू नाही दे साली। ठीक आहे, तर आता आपल्याला पाहिजे होतं जेवण, तर हे चोट्टे दे आपल्याला नाश्ता। तर नाश्त्यावरच आपल्याला निघून न्या लागे। आणि तोय नाश्ता किती वर्षांनी दे? 20-20 वर्षानं। किती वर्षानं? म्हणजे इंग्रज आहे ना पहिले जे भारतात सुधारणात्मक कायदे केले आहे 1973चा रेग्युलेटिंग ॲक्ट। ठीक आहे, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आपण पाहिला ना। 1773, 1793, 1813, 1833, 1853, 1892 अबे पाहिले का? ठीक आहे, मग हे जे कायदे आहेत तुम्हाला 20-20 वर्षाचा फरक दिसन याच्यात। आणि त्याच्यानंतर मग आपण पाहिला 1909चा। ठीक आहे, 1909चा मार्लेमिंटो कायदा। मग 10 वर्षानं त्यानं लगेच दुसरा पाहुणचार दिला। विषय का होता? ठीक आहे, विषय या होता का इंग्रजांचे असं वाटत होतं का आता भारतात राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीवर आणि देशाले स्वातंत्र्य मागाच्या चळवळीमध्ये भारतातले शिकले सवरले लोक येत आहे, तर यायले वारंवार खुश ठेवायचं आहे। आता पाहुणचार 20 वर्षांना देणं जमणार नाही, म्हणून त्यानं पाहुणचार 10 वर्षांना देणं सुरुवात केली। मग आता 1909चा मार्लेमिंटो झाला, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड झाला। नेक्स्ट कायदा सुधारणात्मक कायदा पाहिजे होता आपल्याला 1929, बरोबर आहे। आता या सुधारणात्मक कायदा आपल्याला पाहिजे, तर याच्यासाठी इंग्रजांनं काय केलं का इकडं ठीक आहे गांधीजीनं असहकार आंदोलन चालू केलं। तर 20ले चौरी चौरा घटना त्याने हिंसक वळण लागल्यामुळे गांधीजीनं ठीक आहे ते आंदोलन मागं घेतलं। त्याच्यातून 3 पोट्टे बाहेर पडले, बद्रुद्दीन तय्यबजी, मोतीलाल नेहरू आणि सी.आर. दास यानं स्वराज्य पक्षाची काय केली? स्थापना केली। ठीक आहे, ह्या सगळ्या इतिहास झाला। मग गांधीजी काही दिवस शांत बसले होते, तर इंग्रजांनं बरोबर 1929ले आपल्याला अजून एक कायदा द्या लागते बा यायले। आता ठीक आहे बासुंदी चाराव, गुलाबजामू चालाव का श्रीखंड चालाव। ठीक आहे, याच्यासाठी यायनं भारतामध्ये एक कमिशन नेमलं, सायमन कमिशन। सायमन कमिशन कायसाठी नेमलं? याची सुरुवात आताच नाही सुरू झाली, याच्या अगोदर इंग्रजांनी 1924ला एक मुडीमान समिती नेमली होती। मुडीमान समिती त्याच्यासाठी का नेक्स्ट सुधारणात्मक कायद्यामध्ये भारतीय लोकांना कोणत्या सुधारणा द्याव्या। ठीक आहे, म्हणजे कोणते यायले गुलाबजामू चाराव का बासुंदी चाराव का श्रीखंड चाराव का ज्यानं हे खुश होईल। ठीक आहे, याच्यासाठी त्याने मुडीमान समिती नेमली 24ले। आणि मग 29 जवळ आल्यावर 1927ला इंग्रजांनं सायमन कमिशन नेमलं। आता राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीत ठीक आहे बरेचसे लोक शिकले सवरले फॉरेनमधून शिकून आलेले लोक होते, त्यानं तिथच्या लोकांचे मूलभूत अधिकार पाहिले होते, तिथं महिलांना असणारं स्वातंत्र्य पाहिलं होतं, तिथं लोकशाही कशी आहे हे सर्व गोष्टी पाहून आले होते। म्हणून हे लोक भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीत सक्रिय झाल्यावर यायच्या मागण्या होत्या का आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे। आता स्वातंत्र्य द्यायचं होतं इंग्रजांना, यायले खुश कसं ठेवायचं? यायले गुलाबजामू द्यायचे, बासुंदी द्यायचे, नाही तर श्रीखंड द्यायचं, खुश ठेवायचं, असा यायचा प्रोग्राम होता। म्हणून यायनं काय केलं 1927ले सायमन कमिशन नेमलं। पण भारतीय लोकांची मागणी होती का जे कोणतं कमिशन नेमान त्याच्यात भारतीय सदस्य घेजा, कारण आता चालले हो आम्ही बी शिकलेले आहे, आम्हाला घ्या, आमचं दुखणं कुठं आहे, आमची कुठं जैते हे आम्हालाच माहीत, तुम्हाला का चोट्टे भेंड माहीत। म्हणून विषय असा झाला का भारतामध्ये मागणी होऊन लागली का तुम्ही कोणतंही कमिशन नेमा, एक तरी भारतीय माणूस घ्या। पण इंग्रज चोट्ट्यानं अजिबात यायचं ऐकलं नाही आणि इंग्रजांनं काय केलं? ठीक आहे सायमन कमिशन नेमलं आणि या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य घेतला नाही। म्हणून भारतभर याला विरोध झाला, सायमन गो बॅकचे नारे लावले। 27ले नेमलं, 28ले भारतात मुंबईत आल्याबरोबर सायमन गो बॅकचे नारे लागले। असे सायमन गो बॅकचे नारे लाहोरले सायमन कमिशन मुलाखत काही लोकांच्या घ्यायला गेलं, तिथं लागले, तिथं लाठीचार्ज झाला। त्यात लाला लजपत राय भगतसिंगाचे गुरु यायचा मृत्यू झाला। म्हणून भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू ज्यानं लाठीचार्ज केला त्या सँडर्सने त्याचा सोबती दोघांची हत्या केली। ठीक आहे,
हत्या केली म्हणून त्याने अटक केली आणि त्याने फाशी दिली तिघा लोकांनी सँडर्स आणि आयनच्या हत्ये प्रकरणी. ठीक आहे, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. ठीक आहे, तर एवढ्या फास दिली का ठीक आहे त्या सँडर्स आणि आयन्सले मारल्याबरोबर 3 महिन्याच्या आत यायले फासावर लटकवलं. हे तर 1.5 महिना तर हेच त्याच्या हाती लागले नाही. इंग्रजांच्या हाती भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सापडले नाही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. स्थापना झाली सायमन कमिशन. आता पहा इथून तर 1935च्या कायद्यापर्यंतचा प्रवास पहा. 8 नोव्हेंबर 1927ला सायमन कमिशनची स्थापना ब्रिटनच्या संसदेने केली. कायसाठी केली? 1919च्या ठीक आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामध्ये कोणत्या नवीन सुधारणा करायला पाहिजे आणि भारतासाठी नवीन राजकीय सुधारणा कशा द्यायला पाहिजे याच्यासाठी तू छोट्या शिफारशी कर. कोणाला सांगितलं? हां, 7 जणांची कमिटी होती. याले भारतात विरोध का बरं झाला असा परीक्षेत वारंवार प्रश्न येते. का उतरली याचं? यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून सायमन गोबॅकचे का लागले? नारे लागले. ठीक आहे, 3 फेब्रुवारी 1928 हे मुंबईत दाखल झालं. जसं मुंबईत दाखल झालं त्याला सायमन गोबॅकचे का लागले? नारे लागले आणि सायमन कमिशन भारतातून चले जाओ असे नारे लागायला लागले. याच्यात सर जॉन सायमन ह्या त्याचा अध्यक्ष होता. याच्यात एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून याले ऑल व्हाईट कमिशन म्हणलं जात होतं. 7 सदस्य क्लॅमंट ॲटली ह्या समोर पंतप्रधान झाला होता भारत स्वतंत्र झाला तेव्हा. क्लॅमंट ॲटली बे कॅटली नाही सालेव. ठीक आहे, क्लॅमंट ॲटली, हॅरी लॅविसन, ठीक आहे, ॲडवर्ड कोडेजन, ठीक आहे, वर्नॉन, ठीक आहे, हॉटशॉन, जॉर्ज लॅनफॉक्स आणि डोनाल्ड हावर्ड हे अध्यक्ष हे सदस्य पाटण्या करायचे हे तुम्हाला सांगितले. आणि 7च्या 7 इंग्रज होते. असे सायमन गोबॅकचे नारे लागायला लागले. लोक काळ्या झेंड्यावर सायमन गोबॅकचे घेऊन असे ठीक आहे प्रभात फेऱ्या काढायला लागले. तुम्ही विचार करा त्यावेळेस लोक काम धंदे सोडून ठीक आहे हे असे कामं करत होते. ठीक आहे, त्यावेळेस काम धंदे सोडून आणि तेव्हा ठीक आहे व्हेकल नव्हत्या एका गावातून दुसऱ्या गावात झाले. ठीक आहे, माया गावावरून वर्धेत यायचं असेल तर एकच रस्ता होता, पांदन होती आणि बंडीनं या लागे. दुसरं काही सोल्युशन नाही. ठीक आहे, गाड्या फाड्या ज्या भेटायच्या त्या आंजी फांजीवरून एखादी गाडी आरवीहून आली तर भेटली नाही तर विषय खतम. ठीक आहे, हे सायमन कमिशन आहे त्यावेळेचं. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. डिसेंबर 27 राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं. या अधिवेशनात सायमन कमिशनवर का टाकला? राष्ट्रीय काँग्रेसनं बहिष्कार टाकला का आम्हाला हे सायमन कमिशन मान्य नाही. काहून? एकही भारतीय सदस्य नव्हता. ठीक आहे, मग लाला लजपतराय ठीक आहे यांनी सायमन गोबॅक लाहोरमध्ये जेव्हा हे अधिवेशन ठीक आहे ह्या सायमन आला ठीक आहे 7 जणांची कमिटी आली. तिथं काही लोकांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या तर तिथंसुद्धा भारतीय लोकांनी विरोध केला त्याचा. ठीक आहे, लाला लजपतराय त्या ठीक आहे मोर्चाचं त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. तिथं लाठी हल्ला केला इंग्रजांनं. त्या लाठी हल्ल्यात द्यायला मार लागला. दवाखान्यात हॉस्पिटलाइज केले असताना 4 दिवसानं ठीक आहे ब्रेनले जास्त मार लागल्यामुळे मृत्यू झाला. कोणाचा? लाला लजपतराय यांचा. हॉस्पिटलमध्ये होते भरती तेव्हा तिथंच नाही झाला ठीक आहे कोमात गेले आणि हॉस्पिटलमध्ये भरती केल्याच्या नंतर तेव्हा काही एवढे सर्जन विषय नव्हता. तर सायमन कमिशन लाहोरमध्ये येणार होतं. सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने केले. लाठी हल्ल्याचा ठीक आहे ऑर्डर देणारा माणूस जेम्स स्कॉट त्यानं ऑर्डर दिला आणि सँडर्स आणि आयन्सनं लाठी हल्ला केला होता. लाठी हल्ला केला त्याच्यात मृत्यू झाला म्हणून बदला घेतला. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या जवान पोराईनं डायरेक्ट लाठी हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यालाच मारून टाकलं आणि स्वतःहून पकडून घेतलं. नाही ते सापडले बी नसते, इंग्रजांच्या हातात लागले बी नसते. म्हणलं यायनं कायदेमंडळात गेला आणि तिथं सुतेही बॉम्ब फोडले म्हणजे कमी तीव्रतेचे बॉम्ब फोडले आणि स्वतःले अटक करून घेतली. नव्हतं कारण घ्यायले अजून 2-4 लोक मारा लागत होते, मजा आली असती. ठीक आहे, 2-4 चांगले एखादा व्हाईसराय मारा लागत होता. ठीक आहे, व्हाईसराय मारला तर मजा आली असती. मग 17 डिसेंबर 1929 सँडर्स व आयनची हत्या केली भगतसिंग, सुखदेवानी आणि मग यायला अटक केली. ठीक आहे, एक विधेयक होतं मला त्याचं नाव आठवून नाही राहिलं. मी जेव्हा भगतसिंग सांगेन तेव्हा ते विधेयक सांगेन. ठीक आहे, कोणतं बिल होय बा ते त्या बिलाचा विरोध करण्यासाठी गेले होते. 23 मार्च हे आता 14 फेब्रुवारी 1931 व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं या दिवशी त्याला फाशीची सजा सुनावली. 24 तारखेला फाशी होती. त्याच्या 1 दिवस अगोदरच 23 मार्च 1931 फासावर चढवलं. कायच्यावर चढवलं? फासावर चढवलं. ठीक आहे, तर
भगतसिंगाची माय भेटायला आली ती जेलमध्ये भगतसिंगाने, तर त्याची माय ढसाढसा भगतसिंगाच्या समोर रडून राहिली होती. तर आईचे डोळे पुसले भगतसिंगानं. भगतसिंग म्हणते काहून रडून राहिली. मायने विचारते तू काहून रडून राहिली. तर तुले दुःख होत आहे का म्हणते मी फासावर चाललो. तर हे ठीक आहे, मी तू फासावर चालला याच्यासाठी रडून नाही राहिली, मी याच्यासाठी रडून राहिली का माया एकच पोरगा फासावर गेला, असे मले अजून पोरं असते तर या देशासाठी या स्वातंत्र्यासाठी फासावर गेले असते. अशा माय फार कमी भेटते का जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी पोराले फासावर जाताना सुद्धा तिच्या डोळ्यात आनंद असे होते का असे पोरं पुन्हा पैदा व्हायला पाहिजे मायापोटी का जे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणे तयार आहे. ठीक आहे. तर मग 23 मार्चले फाशी सुनावली. हे पहा कालावधी पहा, म्हणजे हत्या कवा केली. ठीक आहे, डिसेंबर, आणि फाशी कवा झाली मार्च महिन्यात. ठीक आहे, ते स्वतःहून अटक करून घेतली. 3 महिन्याच्या कालावधीत खतम किस्सा. ठीक आहे, इतके बदमाश होते साले इंग्रज. मग त्याच्यानंतर बोर्डोली सत्याग्रह केला सरदार वल्लभभाई पटेल यांनी, आणि शेतसारा दुष्काळ पडला असताना 25% वाढवला होता, तो बंदा माफ करून घेतला. म्हणून बोर्डोलीच्या शेतकऱ्यांनी त्यांना सरदार ही पदवी दिली. सायमन कमिशन भारतात आलं. ठीक आहे, भारत मंत्री बर्कनहेड यानं एक आवाहन केलं होतं का भारतीय लोकांनी, ठीक आहे, भारतीय लोकांनी स्वतःची राज्यघटना स्वतः तयार करावी. म्हणून मोतीलाल नेहरू बॅरिस्टर होते, त्यानं मूलभूत हक्काचा एक जाहीरनामा त्याच्यात 14 मुद्दे मांडले आणि इंग्रजांना सादर केले का आम्हाला असं असं पाहिजे हे द्या तुम्ही. ठीक आहे, 14 मुद्दे मांडले. पण जिनाले वाटलं का यायनं आमच्या जातीसाठी मुसलमानासाठी काही मांडलं नाही, म्हणून त्याच्या विरोधात ठीक आहे बॅरिस्टर जिनानं आपले मुद्दे मांडले. ठीक आहे, आणि जिनानं 14 मुद्दे मांडले, नेहरूजीनं 19 मुद्दे मांडले. ठीक आहे, मोतीलाल नेहरूनं मांडलं, जवाहरलाल नेहरूनं नाही. तर जिनाचे 14 मुद्दे हे नेहरू रिपोर्टच्या विरोधात होते. याच्यात का मागितलं होतं त्यानं साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजे डॉमिनेंट स्टेटचा दर्जा. ठीक आहे, प्रौढ मतदार पद्धती 21 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क द्या. ठीक आहे, कारण भारतात मोजक्याच काही पैसेवाल्या लोकांना मतदानाचा अधिकार इंग्रजांनं दिला होता. ठीक आहे, भारतीय लोकांना मूलभूत अधिकार द्या जसे तुमच्या ब्रिटनमध्ये आहे. ठीक आहे, तसे अधिकार आम्हाला पाहिजे जे भारतीय संविधानानंतर दिले. समजलं का. सरकारविरुद्ध टीका करण्यास स्वातंत्र्य आम्ही दिलं ना, भारतभर भ्रमण करण्याचं स्वातंत्र्य. ठीक आहे, सरकारवर डायरेक्ट टीका करते हे संविधानाने दिलेला पॉवर आहे तुम्हाला का सरकारचं चुकलं असेल तर बोलता येते. भारतीय लोकांना मूलभूत अधिकार दिले. ठीक आहे, मागणी केली पण दिले नाही. मग राष्ट्रीय काँग्रेसचं 1928चं अधिवेशन झालं कलकत्ता इथं. अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरूनं नेहरू रिपोर्ट सादर केला म्हणून राष्ट्रीय काँग्रेसवर प्रभाव आला आणि त्याला अध्यक्ष बनवलं. इंग्रजांनी 1 वर्षाच्या आत स्वराज्य द्यावं. ठीक आहे, कोणतं स्वराज्य मागितलं त्यानं साम्राज्य वसाहतीचे स्वराज्य म्हणजेच साम्राज्य अंतर्गत स्वराज्य. मग आता लक्ष द्या 1 वर्षाच्या आत 1 वर्षाचं बंधन पाहिलं नाही म्हणून मग नेहरू जेव्हा पहिले 28ले अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू, 29चा अधिवेशनाचे अध्यक्ष पोरगा जवाहरलाल नेहरू. हे अधिवेशन झालं लाहोर इथं. डायरेक्ट 1 वर्षाची मुदत इंग्रजांनी पाहिली नाही म्हणून संपूर्ण स्वराज्याची का केली मागणी केली. का केली संपूर्ण स्वराज्याची का केली मागणी केली. सविनय कायदेभंगाच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. सविनय कायदेभंगाचं आंदोलन गांधीजी चालू करणार होते त्याच्यात हे मंजुरी देण्यात आली. आणि पहिल्यांदा तिरंगा रावी नदीच्या किनाऱ्यावर ठीक आहे फडकवला. ठीक आहे, 26 जानेवारी 1930ला पहिला स्वातंत्र्य दिन पाहिला. म्हणून राज्यघटना जेव्हा लागू करायची होती तो नोव्हेंबर महिन्यातच तयार झाली होती. ठीक आहे, 2 महिन्यानं हे तारीख या तारखेला 20 वर्ष पूर्ण होणार होते. 26 नोव्हेंबरले भारताचं संविधान तयार होतं रेडी, पण आपण लागू केलं नाही. ते याच्यासाठी केलं नाही का पहिला स्वातंत्र्य दिन आणि इंग्रजांच्या अधिपत्याखाली पहिला तिरंगा आपण रावी नदीच्या किनाऱ्यावर फडकवला होता ज्याच्यावर चरखा होता, तो बी दिन साजरा झाला पाहिजे. म्हणून आपण 2 वर्ष राज्यघटना लागू करणे का केलं एक्सटेंड केलं. म्हणून राज्यघटना स्वीकृत केली म्हणते 26 नोव्हेंबर 1949 आणि लागू केली 26 जानेवारी 1950. समजलं का. तयार झाली होती 26 नोव्हेंबर 1949लेच, पण 2 महिन्यानं हा दिवस येणार होता म्हणून 2 महिने आपण काय केलं पोस्टपोन केलं. समजलं का. आता थांबलो साहेबा एवढे दिवस तर 2 महिने अजून थांबू. ठीक आहे, मग पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन ठीक आहे इंग्रजांच्या अधिपत्याखाली आपण तिथं ठीक आहे साजरा केला. राष्ट्रीय काँग्रेसचं 1929चं अधिवेशन ठीक आहे हे लाहोरले झालं होतं.
मग सविनय कायदेभंग 1930ले गांधीजीनं हे आंदोलन चालू केलं, ठीक आहे. आणि हे याच्यात पाहिलंच आपण का सविनय कायदेभंगात गांधीजीनं, ठीक आहे, दांडी यात्रा काढली. दांडी यात्रेत किती अनुयायी होते, तर दांडी यात्रेत अनुयायी होते 78. किती होते? दांडीवरून साबरमतीला यात्रा काढली. इंग्रजांनं जे जे अन्याय कायदे केले ते मोडून काढायचे, यालेच म्हणते सविनय कायदेभंग, ठीक आहे. आणि सविनय कायदेभंगात, ठीक आहे, अग्रेसर होत्या काही महिला, सरोजिनी नायडू, कमला चट्टोपाध्याय, सुचेता कृपलानी, अवंतिका गोखले, हेमप्रसाद दास, कमला नेहरू, ठीक आहे, जवाहरलाल नेहरूच्या पत्नी, ठीक आहे, कस्तुरबा गांधी, महात्मा गांधीजीच्या पत्नी, हंसाबेन मेहता, लीलावती मुंशी, सरोजिनी नायडू ह्या पहिल्या यूपीच्या काय मुख्यमंत्री. सुचेता का होत्या? राज्यपाल होत्या, मला नाही माहीत. हां, आणि सुचेता कृपलानी यूपीच्या पहिल्या मुख्यमंत्री, ठीक आहे. हे पाहिजा, हे गांधीजीसोबत त्यावेळेस जे जे होते, भारत स्वतंत्र झाल्यावर त्याचं भलंच झालं. कारण ज्या माणसानं स्ट्रगल केलं, त्याच्या वाटेले आलं, ठीक आहे. ज्यानं आपलं प्रपंच लेकरं बाय हेच पाहत बसले, त्याच्या वाटेले काही आलं नाही. कसं येणार आहे? ज्यानं चळवळीत काम केलं, ज्यानं राज्यघटना निर्मिती देशात स्वातंत्र्यासाठी, त्याला समोर आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद हे सगळं भेटत गेलं, ठीक आहे. आणि काही लोकांचं तर देशाच्या संविधानात नाव आहे भाऊ, आता का पाहिजे, ठीक आहे. इतिहास अजरामर होऊन गेला, ठीक आहे. मग ठीक आहे, दांडी यात्रा पहिले सुरू केली गांधीजीनं. मिठावरचा जाचक कर पैदल यात्रा करून, ठीक आहे, पूर्ण केला. मीठ हातात उचललं आणि त्याच दिवशी इंग्रजांनी यायला अटक केली. 12 मार्च 1930ला दांडी यात्रा सुरू केली. 6 एप्रिल 1930ला याचा शेवट झाला. याच दिवशी गांधीजीला दांडीवरून अटक झाली. गांधीजीनं शपथ घेतली होती का मी साबरमतीच्या आश्रमावरून निघत आहे, जोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य भेटणार नाही तोपर्यंत मी साबरमतीच्या आश्रमात येणार नाही. मग गांधीजी लंगलंग 4 वर्ष इकडे तिकडे फिरले आणि शेवटी वर्धेत येऊन कालांनी स्थायिक झाले. कारण वर्धा हे शहरच, ठीक आहे, बजाज यांचं आहे, जमनालाल बजाज यांचं, ठीक आहे, हे गाव आहे. आणि हे गाव म्हणजे मी ज्या गावात राहतो चोट्टेहोत हे गाव वर्धा, ठीक आहे. तर या गावात गांधीजी जेव्हा आले त्याला मगनवाडी नावाचं, पालकवाडी नावाचं ठिकाण होतं. याचं नाव बी वर्धा नव्हतं, याचं नाव पालकवाडी होतं. तिथं मगनवाडी नावाचं ठिकाण आहे, तिथं गांधीजीला ठेवलं. पण गांधीजीला ते काही आवडलं नाही. मग त्याला तिकडं वर्धेच्या बाहेर एक झोपडी बांधून दिली. त्याची स्टोरी मागच्या लेक्चरमध्ये सांगितली. तर तिथं गांधीजी राहिले आणि वर्धा हे या भारताच्या इतिहासाचं केंद्रबिंदू होतं स्वातंत्र्य चळवळीत. 1934 पासून 1947पर्यंत 13 वर्ष या भारतातले मोठाले नेते हे इथं पडून राहत होते. कुठं? बापू कुटीवर. समजलं का? पडून राहत होते म्हणलं. चांगले मोठे नेते, मग वल्लभभाई पटेल असो, मौलाना अबुल कलाम आझाद असो, ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू असो का खान अब्दुल गफार खान असो, चांगले रुस्तम माणसं यायचे. इंग्रजांनं गांधीजीले कोणी भेटायला आलं तर ते पटकन भेट झाली पाहिजे. आम्हाला भेटायला जायचं पडलं तर पटकन भेट झाली पाहिजे. यासाठी ईस्ट रेल्वे स्टेशन उभारलं. वर्धेले रेल्वे स्टेशन असताना दुसरं रेल्वे स्टेशन उभारून दिलं. गांधीजीले पोस्टाची सेवा दिली, टेलिफोन दिला, टेलिग्रामची सुविधा, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. कारण गांधीजीनं म्हणलं का आंदोलन करायचं आहे, उद्या बाबाजीसोबत किती लोक राहील हे सांगता येत नाही. म्हणून बाबाजी खतरनाक माणूस होता. आम्ही आपल्या वावरात एक कुत्रं जरी मागं नेलं ना तर अर्ध्यातून उठून पळत येते. दवडीतली पोळी घ्या लागते, तुकडे टाकत तिले, ठीक आहे, त्या कुत्रीले नाही तर कुत्र्याला वावरात न्याय लागते. हे तुमच्या मागं येत नाही वावरात 400-500 मीटर अंतर, ठीक आहे. आपल्या मागं एक साधं कुत्रं उभं नाही राहत. बाबाजीनं आवाज केला तर भारतातले लाखो लोक उभे राहत होते एका दिवशी, ठीक आहे. आंदोलन केव्हा चालू करायचं आणि आंदोलन केव्हा खतम करायचं हे फक्त बाबाजीलेच माहीत होतं. कधी पॉज घ्यायचा, ठीक आहे. हे ठीक आहे, अण्णा हजारेला बी जमलं नाही. म्हणून अण्णाचं पहिलं आंदोलन यशस्वी झालं, दुसरं आंदोलन फ्लॉप झालं, ठीक आहे. ते समजलं पाहिजे का आंदोलन केव्हा चालू करायचं, आंदोलन केव्हा मागं घ्यायचं, ठीक आहे. केव्हाही आंदोलन चालू नाही केले. आंदोलन जेव्हा काम पडलं तेव्हाच, ठीक आहे, मागं घेतले. काही तर गांधीजी इंग्रजांच्या विरोधात आंदोलन, गांधीजीनं असे उपोषण केले आहे, आत्मशुद्धीसाठी उपोषण. मी मायाशुद्धीसाठी उपोषण करतो. आता मला सांगा, स्वतःच्या शुद्धीसाठी कोण उपाशी राहील का? खड्ड्यात गेलं, हाल तिकडं चुलीत, मला खाले दे पहिले. अबे स्वतःच्या आत्म्याच्या शुद्धीसाठी कोणी उपोषण करण का? गांधीजीनं स्वतःच्या शुद्धीकरणासाठी 21 दिवसाचं उपोषण केलं. 21 दिवस बाबाजीनं काहीच खाल्लं नाही. साधना आहे भाऊ, साधी गोष्ट नाही. 1 वेळेस उपाशी राहून पाहिजे, ठीक आहे. असं वाटते खाव का खावणं का नाही.
ठीक आहे. एक दिवस संध्याकाळी जर राग आला आणि तम नाही जेवत मी, सगळे झोपल्यावर गुपचाप संध्याकाळी ताट घेते या 2:30 वाजता आणि टप्पू मारते लपून. ठीक आहे. अगं जेवणावर रागच काय करायचा. अबे गांधी असा माणूस होता का जो उपोषणाने बसला तर 21 दिवस जेवलं नाही. साधं काम आहे 21 दिवस न जेवणं. मरते म्हणलं माणूस जास्त दिवस जर झाले तर. काऊन मरते ते बी सांगेन उद्या. उपोषण का चीज आहे. ठीक आहे. उपोषण काही साधं काम नाही आहे. उपोषण साधं काही काम नाही आहे. तुमच्या शरीरात एनर्जी पुरवासाठी 3 कंटेन आहे. जे तुम्ही अन्नधान्य खाता त्याच्यातून कार्बोहायड्रेट भेटते, प्रोटीन्स भेटते, फॅट्स भेटते. माहिती आहे का तुम्हाला. हां, याच्यात डेली मी आता पायऱ्या चढून राहिलो, पायऱ्या उतरून राहिलो, चालून राहिलो, सायकल चालून राहिलो, यासाठी डेली एनर्जी पाहिजे. हे भेटते कार्बोहायड्रेटमधून. कायच्यातमधून भेटते. हां, हे रिझर्व्ह गोडाऊनले जमा नाही राहत. हे आली, आज तयार झाली, वापरली, खतम झाली. ठीक आहे. तुम्हाला सकाळपासून गड्डा खोदायला भिडवलं, नाश्त्याचं नाही दिलं, एका लिमिटपर्यंत खोदून खड्ड्यात गेलं कामदा, मला भूक लागली म्हणा, आता नाश्ता पाहिजे, एनर्जी, स्टॅमिना खतम झाला म्हणते माया म्हणते तो. हां, मग त्याला स्टॅमिना पाहिजे. स्टॅमिना का, नाश्ता दे, त्याला जेवायला दे, काही बी दे, तेव्हा कुठं मग तो पुन्हा जोशानं काम करायला भिडते, मग पुन्हा एनर्जी येते. ठीक आहे. तर कार्बोहायड्रेट्स डेली एनर्जीसाठी कामी पडते. मग अन्नातून काही भेटते फॅट्स आणि काही भेटते प्रोटीन. तर प्रोटीन हे बंदच्या बंद शरीरात नवीन पेशी तयार होण्यासाठी लागते. आणि फॅट्स हा रिझर्व ऊर्जेचा सोर्स आहे. गोडाऊनले माल जमा राहते इकडं फॅट्स, ह्या लोंबते काही लोकांचे फॅट्स. ठीक आहे. तर इकडं माल गोडाऊनले जमा असतो कशाचा, फॅट्सचा. आणि जेव्हा तुम्ही उपोषणाले बसता, जेव्हा बी तुम्ही उपोषणाले बसता, तर उपोषणाले बसल्याच्या नंतर 2 दिवसात तुम्ही काम नाही केलं, बसून आहे, तर तुमची जे डेलीची एनर्जी आहे कार्बोहायड्रेटची, हे 1.5 दिवस पुरण. हे संपली का मग रिझर्व कोटा वापरणं सुरू होते गोडाऊनचा. ठीक आहे. म्हणजे फॅट्स विरघळणं सुरू होते. पुरी डायटिंग करतात. गंजा एखादी ढेपली ढुपली असली, ठीक आहे, आणि तिले लग्न जुळून नसून राहिलं तर डायटिंगवर जाते ते. नाही, माझं डायटिंग सुरू आहे. हो का. ठीक आहे. मग डायटिंग म्हणजे का, तर डायटिंग म्हणजे उपवास करायचं, कमीत कमी कॅलरी मूल्य असलेलं अन्नधान्य खायचं आणि कमीच जेवायचं किंवा जेवायचंच नाही. आता जेवायचंच नाही म्हणल्यावर मग तिची कार्बोहायड्रेट जळले का मग तिचे जळणं सुरू होते फॅट्स. मग याच्यापेक्षा सोपी इलाज आहे, मस्त खा, टर्न ग्राउंडचे 4-5 राऊंड मार, रप तर फॅट डिझॉल्व, पार जाग्यावर असते ते सन. ठीक आहे. मग आता पण फॅट ज्या दिवशी तुमचे फॅट संपन शरीरातले त्या दिवशी तुम्ही मेलेच पाहिजे. फॅट संपले का तुम्ही मेले. फॅट्स हा गोडाऊनले जमा असते, रिझर्व एनर्जीचा सोर्स आहे. जेव्हा कार्बोहायड्रेट संपते तेव्हा फॅट्स तुम्हाला एनर्जी पुरवते. फॅट्स विरघळले का आपोआप माणूस सडपातळ होते. हा, चेहरा कायसर येते. ठीक आहे. पुन्हा उपोषण करणाऱ्याचा चेहरा कायसर येते. तर हे गांधीजीची साधना होती का त्याला 20-20 दिवस बी उपाशी राहिलं, काहीच नाही बे, त्याला लगेच जेवण नाही द्यायचं. 20 दिवस उपाशी, घे भाताचा बोकणा. हां, त्याला लिंबू पाणी द्यायला लागते थोडंसं, मग थोडं ज्यूस चालू करावं लागते, मग थोडं. ठीक आहे. एखाद्या दिवसानं, ठीक आहे, मग त्याला द्यायला लागते सोजी. ठीक आहे. असं थोडं चारा लागते. नाही तर बस पहिल्या दिवशी द्या भाकर पोळी भाजी, मरण तो 80 खाल्लं का. ठीक आहे. तसं नाही द्यावं लागत. मग साधं काम नाही आहे उपोषण करणं. 1 दिवस राहून पहा, इथं आपल्या बायका उपवास करते, उसळ, ठीक आहे, दही, ठीक आहे, शेंगदाण्याची आमटी, चिप्स आलूचे, खाय गोबरा उपास. ठीक आहे. उपास होय का. ठीक आहे. उपास ठीक आहे, याले म्हणते उपास, उपोषण. ठीक आहे. म्हणून हे उपोषण काही साधं काम नाही, आमरण उपोषण करणं. ठीक आहे. आता लक्ष द्या रे बा. दांडी यात्रा 12 मार्च 1930, 6 एप्रिलला संपली. 385 किलोमीटर पैदल चालले गांधीजी. गांधीजी पैसे लोकायले मागच्या धावा लागे. गांधीजी चालले, लोक धावे. बुड्याची टांग राहिली, झान भिंगरीसारखाच बुडा. ठीक आहे. अबे हो. ठीक आहे. काही लोकांची चाल पाहिजे, रप मागचे मागच राहते, तो सन पळते. ठीक आहे. 385 किलोमीटर म्हणजे इथून औरंगाबाद, वर्धेवरून औरंगाबाद 385 किलोमीटर पैदल. समजलं का. ठीक आहे. मधात आली बा गाडी, बसलो, चाललं थोडंसं. ठीक आहे.
पैदल यात्रा काढली. ठीक आहे. तर ठीक आहे 78 अनुयायी होते, पैदल यात्रा काढली आणि मिठावरचा टॅक्स बंद करून टाकला आणि तेव्हापासून सविनय कायदेभंग म्हणजे डायरेक्ट इंग्रजांनी केलेले कायदे मोडून टाकायचे असा सत्याग्रह धारासनाला झाला, ज्याचं नेतृत्व सरोजिनी नायडून केलं. वडाळ्याला झाला, मालवणला झाला, शिरोड्याला झाला, कर्नाटकात सानिकत्राला झाला. ठीक आहे. इंदिरा गांधीनं वयाच्या 13व्या वर्षी वानर सेना तयार केली सविनय कायदेभंगात आणि हिनंही प्रभात फेऱ्या खाल्ल्या. याच्या घरातच होतं. ठीक आहे. म्हणजे वयाच्या 13व्या वर्षी आपलं पोट्ट कंचे खेळत राहते गावात. ठीक आहे. तर जंगल सत्याग्रह 82 इथं झाला. ठीक आहे. पुसद नगरले झाला. ठीक आहे. आणि श्री राजगोपालचारी यांनी त्रिचन्नापल्ली ते वेदारम्य तामिळनाडूमध्ये 150 किलोमीटरची यात्रा काढली मिठावरचा टॅक्स रद्द करासाठी. असे अनेक आंदोलन झाले. याच्यात खुदाई खिदमतगार नावाची संघटना खान अब्दुल गफ्फार खाननं पेशावरच्या बॉर्डरवर तयार केली. ठीक आहे. हे आपण खान अब्दुल गफ्फार खान धाड धिप्पाड माणूस होता, पठाण होता, पण गांधीजीचे तत्व पटत होते म्हणून गांधीजीच्या तत्वावर प्रभात फेऱ्या आंदोलनं राबवत होता अफगाणिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरवर पेशावरमध्ये. तर त्यानं ठीक आहे म्हणून त्याला म्हणते सरहद गांधी. गांधीजीचे विचार भारताच्या बॉर्डरवर ठीक आहे पसरवत होता म्हणून त्याचं नाव आहे सरहद गांधी. पहिला परकीय माणूस आहे ज्याला आपण भारतरत्न दिला. ॲक्च्युली तो परकीय नाही, तो भारतीयच होता, पण पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे तो काही भारतात आला नाही. ठीक आहे. आणि तो पाकिस्तानातच राहिला. समजलं का. त्याच्या नावानं युनिव्हर्सिटी बी आहे पेशावरली. मागं जे हमला झाला होता ना आतंकवाद्याचा 150 पोट्याला मारलं होतं माहीत आहे तुम्हाला. ठीक आहे. आतंकवादी घुसून. ठीक आहे. तर त्या युनिव्हर्सिटीचं नावच आहे खान अब्दुल गफ्फार खान युनिव्हर्सिटी. ठीक आहे. तर पेशावरली आहे, याच्याच नावानं आहे. मग यानं लाल शर्टवाल्याची संघटना काढली. याच्यावर पोलीस आले, इंग्रज अधिकाऱ्यानं गोळीबार करायचे आदेश दिले होते. त्याचा त्या ठीक आहे बटालियनचा गढवाल बटालियनचा प्रमुख होता चंद्रसिंग ठाकूर. यानं म्हणलं होतं का मी याच्यावर गोळीबार करू शकत नाही, कारण सैनिकात इंग्रजाच्या भारतीयच माणसं होती आणि भारतीयच लोकांना गोळीबार करायला लावे. आणि आताही तसंच आहे. आपल्याला आपण आंदोलन केलं, सोटे कोण मारते? आपलेच लोक. काहून? तर त्याला माहीत आहे सोटे मारले नाही तर आपली नोकरी जाते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. आता लक्ष द्या. मग हे सगळं झालं. सोलापूरच्या गिरणी कामगारांचा सत्याग्रह होता. गांधीजीला अटक केली. त्याच्यात त्यानं मार्शल लॉ लागू केला होता. पहिल्यांदा भारतात इंग्रजांनं मार्शल लॉ लागू केला होता. असा प्रश्न विचारला आहे का भारतात पहिल्यांदा मार्शल लॉ कुठं लागू केला होता? सोलापूर. ठीक आहे. गांधीजींना अटक केली त्याच्या निषेधार्थ. ठीक आहे. गिरणी कामगारांचं आंदोलन चालू होतं आणि मार्शल लॉचा अर्थ होते का डायरेक्ट दिसताक्षणी गोळीबार करायची, कोणीही रस्त्यावर दिसायचं नाही. दॅट इज कॉल्ड मार्शल लॉ. भारतीय राज्यघटनेच्या कलम 34 मध्ये याची तरतूद आहे. ठीक आहे. कोणत्या कलमात? आता बी आहे, म्हणजे भारतीय संविधानात तरतूद केली आहे. इमर्जन्सी कंडिशनमध्ये ठीक आहे इमर्जन्सी कंडिशनमध्ये मार्शल लॉ लावू शकते भारत सरकार, दिसताक्षणी गोळीबार, पण हे असं करता येत नाही. ठीक आहे. तर 4 मे 1930 मार्शल लॉ लागू केला. सोलापूर जिल्हा दिसताक्षणी गोळीबार करणे. पण या मार्शल लॉचं 4 लोकांना पालन केलं नाही. धनप्पा मनशेट्टी, किसन सरडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे या 4 लोकांना पालन केलं नाही. यानं आंदोलन जारीच ठेवलं म्हणून यायला अटक केली. आणि इंग्रज आहे ना आम्ही किती क्रूर आहे, जर तुम्ही आमच्या मार्शल लॉचं पालन केलं नाही तर आम्ही तुम्हाला फासावर चढवू. तर यायले फासावर चढवलं. त्या 4 लोकांना मार्शल लॉचं पालन केलं नाही म्हणून फाशीची सजा दिली. धनप्पा मनशेट्टी नाव लक्षात ठेवजा, किसन सरडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना 12 जानेवारी 1931 का दिली? फाशी दिली. का दिली? फाशी दिली. बाबू गेनू नावाच्या माणसानं याच सविनय कायदेभंगाचं आंदोलन चालू असताना परकीय मालाचा ट्रक जात असताना त्याच्यासमोर ठीक आहे आत्महत्या केली स्वतःची, म्हणजे आत्मबलिदान दिलं. ठीक आहे. देशासाठी बलिदान दिलं का परकीय माल आमच्या देशात विकायचा नाही यासाठी जीव दिला. ट्रकच्या समोर आडवा झाला, चालत्या ट्रकच्या समोर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग आहे गोलमेज परिषदा. आता लक्ष द्या. सायमन कमिशन भारतात आलं, भारतभर लंग फिरलं. राष्ट्रीय काँग्रेसच्या एकाही नेत्यानं लक्ष द्यावे, राष्ट्रीय काँग्रेसच्या एकाही नेत्यानं ठीक आहे सायमन कमिशनले मुलाखत दिली नाही. आता भारताची मेन लीडर टीम होती इंडियन नॅशनल काँग्रेस. आता राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हणण्यानुसारच भारतात जे काही होत होतं ते होत होतं. इंग्रज फक्त कायदे करायचे. आता राष्ट्रीय काँग्रेस हे एक बलाढ्य चळवळ म्हणून उभी राहिली होती आणि तिच्याच लोकांना मुलाखती यायला दिल्या नव्हत्या. म्हणजे त्यानं आपल्या मागण्या इंग्रजासमोर ठेवल्याच नाही.
कारण हे जिथं जिथं गेले तिथं तिथं याच राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्याने सायमन गो बॅकचे का लावले नारे. आता मला सांगा, जर सायमन कमिशनले राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यानेच मुलाखती नाही दिल्या तर का भेंड शिफारशी करणार आहे सायमन चोट्ट. त्यानं ज्या पांचट पुंचट शिफारशी केल्या त्या ब्रिटनच्या संसदेत त्यानं सादर केल्या. कोण? सायमन. आता तेव्हाचा जो पंतप्रधान होता रॅमसे मॅकडोनाल्ड, याले लक्षात आलं का सालं राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यानंच याले मुलाखती दिल्या नाही आणि डायरेक्ट याच्या शिफारशीवर कायदा केला तर पुन्हा उद्रेक भारतात होऊ शकते. अगोदरच सविनय कायदेभंगाचं आंदोलन चालू आहे, पुन्हा पेटलं म्हणजे सालं. म्हणून भारतीय लोकांना खुश करासाठी पुन्हा सायमन कमिशनवर फेरविचार करासाठी रॅमसे मॅकडोनाल्डनं इंग्लंडमध्ये 3 गोलमेज भरवल्या. मेज म्हणजे टेबल आणि गोल म्हणजे गोल, असा एक टेबल राहील. इथं इंग्लंडचा पंतप्रधान बसून राहील आणि इकडं भारताचे प्रतिनिधी, इथं व्हाईसराय आणि इथं भारतमंत्री, आणि सगळ्याचं म्हणणं ऐकून घेईल. समजलं का? असे बसून राहील कॅन्डिडेट. समजलं? दॅट इज कॉल्ड गोलमेज परिषद. मेज म्हणजे टेबल न गोल म्हणजे गोल. इंग्लिशमध्ये कॉल्ड ॲज राऊंड टेबल कॉन्फरन्स. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणते? राऊंड टेबल कॉन्फरन्स. आता कायच्यासाठी गोलमेज परिषदा बोलावल्या इंग्रजांनं? सायमन कमिशनच्या शिफारशीवर पुनर्विचार करासाठी, ठीक आहे, आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जे काही संस्थानिक आहे आणि जे काही वेगवेगळ्या जाती धर्माचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहे याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी एवढे लोक बोलावले. कुठं? इंग्लंडले. कोण? रॅमसे मॅकडोनाल्ड. काऊन बोलावली रॅमसे मॅकडोनाल्डनं गोलमेज परिषद? कारण राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यानंच मुलाखती दिल्या नव्हत्या. 3 गोलमेज परिषदा बोलावल्या. कशासाठी बोलावल्या? सायमन कमिशनवर पुनर्विचार करण्यासाठी, कारण आपल्याला पाहुणचार द्यायचा होता. आता ह्या चोट्यानं शिफारशी सादर केल्या 1930ले आणि त्याच्यावर मग गोलमेज परिषदा झाल्या 3. कायदा पाहिजे होता 29ले. भूक लागून गेली, नाश्त्याची प्लेट नाही येऊन राहिलं, जेवाचंही ताट नाही, रिकामंही ताट नाही येऊन राहिलं. कायदा केव्हा पाहिजे होता? 29ले. 29 गेलं, 30ही गेलं. उलमवाडी यानं 3 गोलमेज परिषदा बोलावल्या. कोण बोलावल्या? रॅमसे मॅकडोनाल्ड. ठीक आहे. हे अहवाल सादर केला. ठीक आहे. सायमन कमिशननं अहवाल सादर केला ब्रिटनच्या संसदेत 27 मे 1930. नोव्हेंबर, ठीक आहे, नोव्हेंबर 1930ले रॅमसे मॅकडोनाल्डनं 3 गोलमेज परिषदा बोलावल्या. किती? 3. ठीक आहे. तर या गोलमेज परिषदेत लक्ष द्या, गोलमेज परिषद बोलावण्यामागचं, ठीक आहे, का उद्दिष्ट होतं रॅमसे मॅकडोनाल्डचं? तर भारतात संघराज्याची स्थापना करणे. एक संघराज्य ते केलंच. भारताच्या कायद्यात लिहूनच आहे 1935च्या कायद्यात लिहिलेलं आहे का भारत एक संघराज्य राहील. ठीक आहे. संघराज्य स्थापना, केंद्रात जबाबदार शासन पद्धती आणणे आणि नव्या राजकीय घटनात्मक सुधारणाचा आराखडा तयार करणे. द्यायचाच होता पाहुणचार. मग आता लक्ष द्या, आता पहा घटना बरोबर इथं घटना कालानुक्रमाने लावा असा प्रश्न येते. ठीक आहे. स्टोरी कशी खतरनाक आहे ही आता. ठीक आहे. मग पहिली गोलमेज परिषद झाली. का झाली? पहिल्या गोलमेज परिषदेले प्रॉपर आमंत्रणच नाही दिलं. यायनं काय केलं? दांडीले, ठीक आहे, गांधीजीची जे दांडीले यात्रा संपली, बाबाजीले उचललं कुठं टाकलं होतं? जेलमध्ये. कुठं टाकलं होतं? जेलमध्ये. आता मला सांगा, मेन माणूसच जेलमध्ये आहे आणि त्या माणसाला जेलमध्ये टाकला. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जाईन का इथं? सगळ्यालाच बोलावलं. संस्थानिक बोलावले, ठीक आहे, अस्पृश्याचे प्रतिनिधी, शिकायचे प्रतिनिधी, मुस्लिमाचे प्रतिनिधी, सगळ्यालाच बोलावलं. सगळे गेले, बॅरिस्टर जिनापासून सगळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3ही गोलमेज परिषदेला हजर होते. पहिल्याही होते, दुसऱ्याही होते, तिसऱ्याही होते. ठीक आहे. पण आता लक्ष द्या ते, पण मात्र पहिल्या गोलमेज परिषदेत एकही राष्ट्रीय काँग्रेसचा, इंडियन नॅशनल काँग्रेसचा नेता नव्हता. संस्थानिक होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, बॅरिस्टर जिना मुस्लिमाचा प्रतिनिधी होता, मुस्लिम लीगचा. पण मात्र राष्ट्रीय काँग्रेसचा एकही नव्हता. तो रॅमसे मॅकडोनाल्ड विचारते भारत मंत्र्याले आणि व्हाईस राहिले, चालले इकडे. त्यांनी कुठं आलेच नाही, ते तर जेलमध्ये आहे. आबे साल्या चोट्या, इथं कायसाठी भरवलं का? आलू शिलायचे आहे का इथं? तुम्ही पहिले सांगत नसतं, नाही आणलं नसतं. जा खड्ड्यात गेलं काम दाम, त्याशिवाय कसं होईल?
आणि द्यायले, ठीक आहे. तर पहिली गोलमेज परिषद झाली 65. पहिल्या गोलमेज परिषदेत काँग्रेसचे नेतेच नव्हते, ठीक आहे. ज्याच्यासाठी हे परिषद भरवली तेच नाही आहे. तर शिफारशी ॲक्सेप्ट करायच्या कशा, सगळ्यांना आपापलं सांगितलं. आता लक्ष द्या रे, पहिली गोलमेज परिषद 10 नोव्हेंबर 1930 सुरू झाली. 89 प्रतिनिधी हजर होते. त्याच्यात सरकारनं नियुक्त केलेले 57 होते, संस्थानिकाचे 16 होते आणि अस्पृश्यांचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे. उद्घाटक पंचम जॉर्ज झाला, इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज यानं उद्घाटन केलं, ठीक आहे. आणि कोण कोण होतं याच्यात हजर, कोण कोण होतं तर ठीक आहे. काही मोजके लोक घेऊन राहिलो, बंदे नाही. सयाजी महाराज गायकवाड, अलवारचा महाराज, याचं तर ह्या तर खतरनाक आहे. अलवारचा महाराज ह्याच वेळ, ठीक आहे. या गोलमेज परिषदेला गेला असताना, ठीक आहे, याचा किस्सा ऐकला का तुम्ही. ह्या गोलमेज परिषदेला गेला असताना, ठीक आहे, हाफ पॅन्ट आणि बांडीवर बाहेर फिरायला निघाला. इंग्लंडमध्ये बाहेर फिरायला निघाला असताना, ठीक आहे, याले रॉल्स रॉयलचं शोरूम दिसते. त्या रॉल्स रॉयलच्या शोरूममध्ये जाते हे अलवारचा राजा महाराजा. तर या रॉल्स रॉयलच्या शोरूममध्ये जाते. तर रॉल्स रॉयलची कार जगात तवा फक्त जगातले राजेच वापरत होते. आजही रॉल्स रॉयल चिल्लर माणसाले कार देत नाही, ब्रँडेड माणसालेच कार देते, चिल्लर चाल्लर लोकांनी विकत नाही. तर रॉल्स रॉयलच्या जेव्हा तो शोरूमला गेला तर दरबारनं त्याचा अवतार पाहून हाकला. चाल म्हणे, साल्या तुला हे का ती अवकात आहे का म्हणे कार घ्यायची. चालला म्हणे तिथं कार घ्यायले. दरबारनं त्याची बेइज्जती करून त्याला हाकलून दिलं. कोणाले, अलवारच्या राजाने. आता याने हकलून दिल्याच्या नंतर याचा विषय असा झाला का साला मी राजा तुला म्हणे हकललं, साल्या तुला माहीत आहे मी कोण आहे. अबे चल ना बे म्हणे, असं कोणी चल भाग, साल्या बरमोडा घालून येऊन राहिला, ठीक आहे. फुकट्या पैसे आहे का म्हणे एका कारचे, त्याला हाकलून दिलं बेइज्जती. ते हॉटेलमध्ये गेलो, आपला राजाचा पेहराव घातला, दागिने घातलं, ठीक आहे. ना ठीक आहे, हॉटेलची कार केली रेंटनं आणि त्याच्या शोरूमला गेलो. मग त्यानं ओळखलंच नाही. त्या थोड्या दरबारनं त्याला डायरेक्ट आतमध्ये जाऊ दिलं. पठ्ठ्यानं का नाही, ठीक आहे, 10 कारा घेतल्या रॉल्स रॉयलच्या कॅशमध्ये. हे पैसे घे, 10 कार दे. 10 कार जहाजानं इंग्लंडवरून भारतात आणल्या. आणि यानं कार स्वतःसाठी वापरली नाही, अलवार संस्थानामध्ये कचरा उचराले कार वापरल्या. अबे जगातली सगळ्यात ब्रँड कार कायच्यासाठी, कचरा उचलाली. जेव्हा जशी त्यानं कचरा उचलायला लागली, दुसऱ्या दिवशी फ्रंट पेजले भारतात न्यूज, जगातली सगळ्यात महागडी कार अलवार संस्थानात कचरा उचलाली. ह्या बंद्या जगात न्यूज गेली, पुरी इज्जत पाण्यात. कोणाची, रॉल्स रॉयलचा सीवाला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पाया पडला. आलो काहून बा आमचं का चुकलं, तुम्ही आमची कार कचऱ्यात वापरली. अरे बा आम्ही राजे लोकांना देतो, साल्या तुला 10 कार आणल्या पण तुला कचरा उचलायला, आम्हाला वाटलं तुलेच पाहिजे. मग त्यानं सांगितलं तुझ्या दरबारनं मला हाकलून लावलं होतं माझ्या पॅन्टचा अवतार पाहून. तुले का माहीत मी काय, तुम्ही पॅन्टावरून माणसाची अवकात ठरवली, आता तुमची अवकात दाखवतो. तर तो पाया पडला, काही करा म्हणे, हे कचरा उचलायला नका वापरू बा म्हणे, पुरा ब्रँड व्हॅल्यू खतम होऊन जाईल आमची, तुम्हाला का पाहिजे. तो ऐकलाच नाही 2 महिने. मग 2 महिन्यानं पुरी इज्जत गेल्यावर, ठीक आहे, मग तो ऐकला आणि त्यानं, ठीक आहे, 50 गाड्याची डिमांड केली. 50 रॉल्स रॉयल लागेल म्हणे आपल्याला आणि माझी नुकसान भरपाई लागेल. करोडो रुपये नुकसान भरपाई घेतली, ठीक आहे, आणि 50 गाड्या मागितल्या, ठीक आहे. इतकं खतरनाक होतं. तर द्या लागल्या, सांगा ना कोणाला, त्याच्या बापाला दिली आहे, ठीक आहे. असे भारतातले काही काही राज्य खतरनाक होते. अलवारचा महाराज, भोपाळचे नवाब आगा खान, ढाक्याचा नवाब, बॅरिस्टर जिना मुस्लिमाचे प्रतिनिधी, अस्पृश्याचे प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर MR जयकर लायब्ररी आहे याच्या नावानं पुणे युनिव्हर्सिटीत, ठीक आहे. बाळकृष्ण मुंजे, तेज बहादूर संप्रू, नामो जोशी कामगाराचे प्रतिनिधी होते. महिला प्रतिनिधी होत्या राधाबाई सुब्बारायन आणि बेगम जहारा, ठीक आहे, शहनवाज. हे तिथं काही लोक महत्त्वाचे हजर होते. बंदेच नाही घेतले, जे कामाचे आहे ते घेतले, ठीक आहे. तर पहिली गोलमेज परिषद पुरीच्या पुरी फ्लॉप गेली. काहून, तर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी. आणि मग त्यावेळेस आयर्विन नावाचा व्हाईसराय होता, त्याला सांगितलं का तू काही कर, बाजीला आण, खड्ड्यात गेलं कामधाम, चुलीत गेलं कामधाम, बाजी पाहिजे.
मग बुवाजी होते जेलमध्ये. मग आयर्विन आला भारतात, गेला बुवाजी जेलमध्ये. यार बुवाजी तुम्ही यार त्रास देता आम्हाला. काय झालं रे? काही करा, आमच्या पंतप्रधानांनी तुम्हाला बोलावलं गोलमेज परिषदेत. मग चालाच लागते, नाही तर मला लाता खा लागल. मग अजी तुमच्या मागण्या काय सांगा, मान्य करतो, पण इंग्लंडले चला बा. गांधीजी म्हणे ठीक आहे येतो, माया काय अटी आहे सांगा ना बाबा, त्याच्यासाठी आलो मी. जेलमध्ये बाबाजीपाशी जाऊन बसले. चला ना प्लीज प्लीज, माय पाहिलेली का पाहिजे मला. सविनय कायदेभंगातून जे जे ठीक आहे कैदी अटक केले त्या सगळ्यांची सुटका करा. सविनय कायदेभंग चालू केलं होतं ना, ज्यायले ज्यायले अटक केलं त्याच्यावरचे गुन्हे मागं घ्या आणि त्याची सुटका करा. इंग्रज आहे ना जे जे अन्याय कायदे आमच्यावर लावले, ज्याच्या ज्या ज्या मला टॅक्स लावला ते रद्द करा. ठीक आहे तुम्ही म्हणता तसं बा, पहिले इंग्लंडले चला तुम्ही, खड्ड्यात गेलं कामधाम, नाही तर माझ्या पंतप्रधान मला खाल्ल्याशिवाय ठेवणार नाही. मग ठीक आहे बाबाजीले सगळं ठीक आहे, बाबाजीनं जे जे म्हणलं ते मान्य केलं. पण बाबाजीनं जर त्याच्यात एक शब्द टाकला तर म्हणून का नाही गांधीजीचा शीख लोक विरोध करते का भगतसिंगाची सुटकासुद्धा गांधीजी करू शकले असते. गांधीजीनं जर म्हणलं असतं का भगतसिंगाने बी सोडा, पण गांधीजी का म्हणे सविनय कायदेभंगाच्या आंदोलनातून जे जे लोक तुम्ही अटक केले अहिंसात्मक मार्गातून आंदोलन करणारे त्याला सोडा. तर म्हणून तुम्ही जर पंजाबमध्ये गेले आणि तुम्ही म्हणलं का मग गांधी सिटी वर्धा से आयो, तो बुड्ढा क्या म्हणते साला, अशी शीख लोक म्हणत. ठीक आहे, तर आता गांधीजीनं तत्व नाही सोडले. ठीक आहे, आणि म्हणून तत्व नाही सोडले म्हणून त्याची पूजा होते. ते बाकी लोक का म्हणते आता त्यावेळेस त्याची कंडिशन काय आहे किंवा त्याच्या लक्षातच आलं नसन का त्याच्यात ठीक आहे सर्वच्या सर्व द्या सोडून. ठीक आहे, तर जे जे अहिंसात्मक आंदोलन ज्यानं केले जसं सरोजिनी नायडू आहे या सगळ्या लोकांना सोडून दिलं. ठीक आहे, सोडून दिलं. आणि मग ठीक आहे मग आता ठीक आहे त्याच्यानंतर मग गांधीजीले आयर्विन जेव्हा भेटायला आला पहिली गोलमेज परिषद झाल्यानंतर का गांधीजीले म्हणून कुठं न्यायचं होतं इंग्लंडला. तर म्हणून झाला गांधी आयर्विन करार. ते ॲग्रीमेंट झालं का तुम्ही चला. मग ह्या झोक्कानंच काम ते आयर्विन माय बी एक अट आहे साल्या चादल्या तुम्ही काय आता प्लीज प्लीज एक अट. हां का तुम्ही तर आता इथं आहे नाही आंदोलन मागं घेऊन घ्या सविनय कायदेभंग. ठीक आहे, मग सविनय कायदेभंग गांधीजीनं त्याची एकच अट होती का सविनय कायदेभंग मागं घ्या. आणि गांधीजीनं आपल्या 2-3 अटी सांगून दिल्या. मिठावरचा टॅक्स रद्द करा, सविनय कायदेभंगातून अटक केलेले आरोपी सोडून देण्यात यावे आणि समुद्रकाठच्या लोकांना मीठ काढण्याची परवानगी देण्यात यावी आणि अन्याय कायदे भारताविरोधी जे केले ते रद्द करा. अशा 4 मागण्या मान्य केल्या. त्याची एक मागणी होती का तुम्ही सविनय कायदेभंगाचं आंदोलन का घ्या मागं घ्या. त्याची मागणी पूर्ण केली. या कराराले म्हणते गांधी आयर्विन करार. 5 मार्च 1931. पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली 30. ठीक आहे, मग झाला 31ले गांधी आंबेडकर करार मार्च महिन्यात. ठीक आहे, गांधी आयर्विन करार, आंबेडकर नाही गांधी आयर्विन. या करारानं गांधीजीनं मान्य केलं का मी दुसऱ्या गोलमेज परिषदेला इंग्लंडले येतो. ठीक आहे, मग बाबाजी गेले दुसऱ्या गोलमेज परिषदेला इंग्लंडले. तर राष्ट्रीय काँग्रेसचे 3 प्रतिनिधी ठीक आहे हे 1931चं कराची अधिवेशन झालं. या कराची अधिवेशनाचे तेव्हा अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. कराचीले अधिवेशन झालं. ठीक आहे, याच्यात गांधी आयर्विन करार जो झाला होता त्याला का दिली मान्यता. मूलभूत हक्काचा ठराव पहिल्यांदा कराची अधिवेशनात भारतीय लोकांच्या मूलभूत हक्काचा ठराव मांडण्यात आला आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम चालू करण्यात आला. केव्हा 1931चा ठीक आहे जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं कुठं झालं होतं कराची. तिथं ह्या गोष्टी आपल्याला विचारते गांधी आयर्विन कराराले राष्ट्रीय काँग्रेसनं कोणत्या अधिवेशनात मान्यता दिली होती 1931चं कराची अधिवेशन. आणि मार्च महिन्यातच झालं होतं. कोण्या महिन्यात झालं होतं हां हे अधिवेशन मार्च 1931लेच झालं होतं. डिसेंबरमध्ये होय पण हे तत्कालमध्ये बोलावलं होतं. ठीक आहे, मग दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर महिन्यात होती म्हणून ते बोलावलं होतं. मान्यता द्यायची होती गांधी आयर्विन कराराले. तर मग 7 सप्टेंबर 1931ले दुसरी गोलमेज परिषद झाली.
याच्यात बोलावलं गांधीजीले. ठीक आहे. मग आता राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आणि पंडित मदन मोहन मालवीय. कोण हे पंडित मदन मोहन मालवीय? तर याने 1915 हिंदू महासभेची स्थापना केली होती. कशाची? हिंदू महासभेची. ठीक आहे. मग आता हे पंडित मदन मोहन मालवीय याने हिंदू महासभेची स्थापना केली. ठीक आहे. त्याच्यात पुन्हा जे जे लोक पहिल्या गोलमेज परिषदेले होते ते सर्व लोक दुसऱ्याही गोलमेज परिषदेले होते. त्याच्या व्यतिरिक्त कवी मोहम्मद इक्बाल, सारे जहाँ से अच्छा हिंदू सीता हमारा, हे गाणं ज्या माणसाने लिहिलं तो, ह्या माणूस 1920ले म्हणते सारे जहाँ से अच्छा हिंदू सीता हमारा, 1930ले ह्याच माणूस पाकिस्तान मागते. असं 10 वर्षात का भूत पेरलं असं ह्या माणसाच्या डोक्यात का जो सारे जहाँ से अच्छा हिंदू सीता हमारा 1920ले कविता लिहिते आणि 1930ले पाकिस्तान नावाचा वेगळा देश पाहिजे म्हणते मुसलमानाले. ठीक आहे. म्हणजे इंग्रज जाईनं 10 वर्षात का बीज पेरली असं त्या माणसाच्या डोक्यात. व्ही गिरी, ठीक आहे, JD बिर्ला, ठीक आहे, आणि पहिलेचे जे लोक होते पहिले अधिवेशनात ते लोक याच्यात बी होते. ठीक आहे. मग ठीक आहे, विशेष नाही, गांधीजी होते. ठीक आहे. गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला होते, पण आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेला हजर होते. महात्मा गांधीनं मग आता लक्ष द्या. मग या गोलमेज परिषदेत गांधीजी गेले. ठीक आहे. गोलमेज परिषदेत गेले, टेबलवर बसले. तिथं ठीक आहे, टेम्परेचर 5 डिग्री 4 डिग्री, बाबाजी फक्त धोतर घालायचे. ठीक आहे. मग ते ठीक आहे, सरोजिनी नायडू त्याच्या अंगावरची शाल द्यायची, कारण बुडा उघडा बमाडच. ठीक आहे. रॅमसे मॅकडोनाल्डच्या समोर गेले. दिस इज गांधी. हां, गांधी हे असं उघडं. ठीक आहे. आता त्यानं गांधी पाहिलाच नव्हता. गांधी असा त्याला वाटलं असा चांगला कोट गीट घालून येईन बा, पण भाऊ उघडाच गांधी उरून पुरला द्यायले. ठीक आहे. आता तो जो गांधी होता तो उघडा बम त्याच्या कॅबिनमध्ये गेला. ठीक आहे. AC चालू, थंडीन ठाटून राहिला. त्याला सरोजिनी नायडून शाल दिली. ठीक आहे. गांधी म्हणते का मागाव त्यानं रॅमसे मॅकडोनाल्डले, तर रॅमसे मॅकडोनाल्डले म्हणते बंद स्वातंत्र्य पाहिजे. बयार झालं का रे बुडो रे, तू काय लिहायला खट्यात? मी पहिले सांगत होतो तुम्हाला मी आणत नाही. बुडा म्हणे स्वातंत्र्य पाहिजे. यायले द्यायच्या होत्या सुधारणा. ठीक आहे. म्हणजे जेवण द्यायचं होतं ते यायनं फक्त रसगुल्ल्याची वाटी द्यायची होती यायले, पण बाबाजी म्हणे बंद टाटच पाहिजे जेवाचं, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. अरे बुडं चळकलं का रे म्हणे, तुम्हाला पहिले सांगितलं होतं मी बाबाजीला काही बोलू नका इथं. ठीक आहे. नाही तर त्याने तिकडं सविनय कायदेभंग काय चालू केलं असतं म्हणजे खड्ड्यात धसाले. आता बाबाजीनं बंद स्वातंत्र्य मागितलं. रॅमसे मॅकडोनाल्ड सोबत पटलं नाही. रॅमसे मॅकडोनाल्ड याला राग, खड्ड्यात गेलं कामधाम. बुड्याला आणलं कायलं, बुडा काहीतरी 2-4 गोष्टी माय ऐकन. बुड्यानं काहीच ऐकलं नाही. बाबाजी तमतम तिथून निघाले. खड्ड्यात स्वातंत्र्य देत असं तोट्यात दे, काय चाललो मी. कसं रे बा, न द्या पाहता जमत असं द्या. तर बाबाजीनं काही ऐकलं नाही. बाबाजी तमतम तिथून निघून चालले आले. मग बाकीचे 2 कॅन्डिडेट आहे बाबाजी समोरचे, सरोजिनी नायडू, पंडित मदन मोहन मालवीय, हे बी भारतात वापस आल्यावर बुड्यानं पुन्हा सविनय कायदेभंग चालू केल्याबरोबर बाबाजीले पुन्हा उचललं आणि जेलमध्ये उचललं. ठीक आहे. पहा ना मग आता गांधीजीनं टीका केली. ठीक आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेवर मागतली भाकरी मिळाला धोंडा, फेनकाडावर सोट्या. मागतली आम्ही भाकरी मिळाला धोंडा. तर गांधीजी भारतात परतले डिसेंबर 1931ले. 3 जानेवारी 1932ले पुन्हा सविनय कायदेभंगाचं आंदोलन चालू केलं आणि ठीक आहे, जानेवारीमध्येच गांधीजींना अटक केली, येरवाडा जेल पुणे येथे टाकलं. तेव्हा भारताचा जो व्हाईसराय होता तो व्हाईसराय आयर्विन गेला आणि लॉर्ड विलिंग्टन आला. व्हाईसराय गेला. ठीक आहे. व्हाईसरायच्या जागी नवीन आला विलिंग्टन. यानं भारतात फोडाझोडा नीती राबवली. ठीक आहे, दमटशाही म्हणजे हुकुमशाही वृत्तीनं काम करून राहिला. गांधीजीला उचललं जेलमध्ये टाकलं. आता गांधी ठीक आहे, तिकडं आंबेडकर साहेब होतेच. आंबेडकर साहेबांनी सांगितलं की आमचा समाज 5 वर्षापासून माणूस म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार नाही आणि भारत जर स्वतंत्र झाला तर आम्हाला हे लोक जगू देणार नाही किंवा आम्हाला हे मूलभूत अधिकार देणार नाही. आजही आम्हाला रस्त्यावरून चालताना एखादा उच्च वर्गीय माणूस गेला तर आम्हाला खालत बसा लागते. आमच्या माणसाच्या पायानं रस्ता खराब होते म्हणून त्याच्या मांडीले त्या फड्याच्या पांचोया बांधून राहते. त्या पांचोया मांडीले रुतते तर मांड्या रक्ताळून जाते
आम्हाला रस्त्यावर थुकता सुद्धा येत नाही, आम्हाला मडकं घेऊन फिरायला लागते आणि त्याच्यात थुका लागते. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, कोणत्याच मंदिरात जाता येत नाही, इव्हन गावात तळ असेल तर त्याच्यावरचं पाणी पिता येत नाही. आमचे माणसं सल्लेलं मांस खाते. हे सगळं पुरी हिस्ट्री समजून सांगितली इंग्रजाईने. तर मग तुम्हाला काय पाहिजे म्हणे, तर रॅमसे आता ते ठीक आहे, आंबेडकर म्हणजे हुशार माणूस, त्यानं सांगितलं का जो काही मतदारसंघ आहे, आता समजा या विधानसभेचा एक मतदारसंघ आहे, तर तुम्ही काय करा इथं तुम्ही काय करा, तर आमची जे शेड्यूल कास्ट आहे या शेड्यूल कास्टसाठी आमचा एक प्रतिनिधी आमचेच माणसं मतदान करण असा पाठवा, आणि एक कॅन्डिडेट ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल सर्वासाठी पाठवा, याच्यात मतदान आम्ही करू आणि बाकीचे सर्व लोकही करू, असं आंबेडकर साहेबांनी मागणी केली. यालेच म्हणते रॅमसे मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा. काय म्हणे आंबेडकर साहेब? आंबेडकर साहेबांनी आम्हाला राखीव जागा नाही पाहिजे, आम्हाला डायरेक्ट एका मतदारसंघात 2 जागा करा, एक एसटीची राखीवच ठेवा, त्याच्यासाठी आम्हीच मतदान करीन, तिथं दुसरे लोक मतदान करणार नाही, आणि एक कॅन्डिडेट जनरल ठेवा ज्याच्यात सर्वच लोक मतदान करत. तर एक जनरल जात होता, त्याच्यात यायला मतदानाचा अधिकार नव्हता. हे म्हणे का आम्हाला आमचं एक वेगळा मतदारसंघ त्याच्यातच राहू द्या, म्हणजे एका ठिकाणून एक एससीचा कॅन्डिडेट गेला पाहिजे. हे लई लोकांना माहीत नाही जातीय निवाडा म्हणजे का. हे पुस्तकात जातीय निवाडा, मग गांधीजीनं त्याला विरोध केला. अबे चोट्या का केला, का होतं तर एस टीसाठी सेपरेट एका मतदारसंघात एक जागा होती, कारण आम्हाला तवाच अधिकार भेटन, आमची मेजॉरिटी बी राहिली पाहिजे त्या सभागृहात. तर रॅमसे मॅकडोनाल्ड कोणालाही न विचारता ठीक आहे आंबेडकर साहेबांनी सांगितलं बा, म्हणून इंग्रज आहे ना जसं मुसलमानाले हिंदूपासून फोडण्याचा प्रयत्न केला आणि या भारतात हिंदू मुसलमानाची दुही निर्माण केली, असंच ठीक आहे हे जे अस्पृश्य आहे हा हिंदूचाच एक भाग आहे, आणि हे ठीक आहे फोडण्याचा प्रयत्न करत आहे. हे कोणाला फोडण्याचा प्रयत्न करत आहे? हिंदूपासून हा एक गट अस्पृश्याचा फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असं गांधीजीला वाटलं. आता तेव्हा प्रत्येकाची वैचारिक पातळी अलग अलग असू शकते. ठीक आहे, गांधीजी आपल्या जागी बरोबर होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जागी बरोबर होते. गांधीजीला वाटत होतं देशाला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, यासाठी एकी असली पाहिजे. आंबेडकर साहेबाला वाटत होतं का आमचा समाज 5,000 वर्षापासून खितपत पडला आहे, त्याला न्याय भेटला पाहिजे. ठीक आहे, आंबेडकर त्याच्या जागी बरोबर होते, गांधी त्याच्या जागी बरोबर होते. याच्यात तुम्ही असं नाही म्हणू शकत, कारण तेव्हा प्रत्येक माणसाची विचारसरणी वेगळी असू शकते. ह्या कोण्या पद्धतीने विचार करते आणि ह्या कोण्या पद्धतीने विचार करते. ठीक आहे, म्हणजे याच्यात बा ठीक आहे गांधीजीनंच हे करायला लावलं असं नाही. ठीक आहे, दोघंच लोक एका जागी ठीक आहे बरोबर आहे. गांधीच्या जागी बरोबर आहे. गांधीला वाचत होतं का एकत्र राहिलं तर आपल्याला लढता येईल. ठीक आहे, मग आता ह्या जो जातीय निवाडा आहे रॅमसे मॅकडोनाल्डचा याले म्हणते जातीय निवाडा, 16 ऑगस्ट 1932 जातीय निवाडा जाहीर केला आणि त्याचा आदेश भारतात जेव्हा आला तर गांधीजीनं जेलमध्ये होते येरवाडा जेलमध्येच आमरण उपोषण चालू केलं. जोपर्यंत तुम्ही जातीय निवाडा कॅन्सल करत नाही तोपर्यंत आम्ही हे मागं घेत नाही. तर तुम्हाला सांगतो एवढा दबाव आंबेडकर साहेबांवर वाढला का भारतातले जेवढे राजकीय नेते होते ते आंबेडकर साहेबांना जाऊन भेटले का तुम्ही काय करा हे मागं घ्या. ठीक आहे, बाबाजी या देशाचं भविष्य आहे आणि त्याला जर कमी जास्त झालं तर पुन्हा स्वातंत्र्याची अपेक्षा करू शकत नाही. हे भेटलं हे बी भेटणार नाही पुढं भविष्यात. ह्या नेता आपल्याला भविष्यात काहीतरी ठीक आहे उगवता सूर्य दाखवू शकते, ह्या वाचला पाहिजे. प्रचंड दबाव आला आंबेडकर साहेबांना. मग आंबेडकर साहेबांनी शेवटी त्या दबावात माघार घेतली आणि पुण्याच्या ठीक आहे येरवाडा जेलमध्ये जाऊन गांधीजीसोबत चर्चा केली आणि मग आंबेडकर साहेबांनी माघार घेऊन तो जो करार होता गांधी आंबेडकर करार तो मागं घेतला. ठीक आहे, म्हणजे गांधी आंबेडकर करार झाला त्याच्यात रॅमसे मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा मागं घेतला आणि एससीसाठी मग राखीव जागा दिल्या. प्रत्येक प्रांतात टोटल जागा दिल्या 148. किती दिल्या? 148. हे जे प्रत्येक ठिकाणून एक जात होती ते रद्द केली. मग ठीक आहे, मग पुणे येरवाडा करार, ऐक्य करार किंवा गांधी आंबेडकर करार 24 सप्टेंबर 1932 ह्या करार झाला. ठीक आहे, रॅमसे मॅकडोनाल्ड आला. ठीक आहे, जातीय निवाडा आला त्याचा 32 ऑगस्ट महिन्यात. हिस्ट्री लक्षात ठेवा. ठीक आहे, सायमन कमिशन
ठीक आहे. भारतभर लंगलंग फिरलं. त्याच्यावर आधारित मग 3 गोलमेज परिषदा. 1930ले पहिली, मग 31ले झाला गांधी आयर्विन करार, ज्यांना गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले. ठीक आहे. दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर महिन्यात शेवट 31ले, ठीक आहे, इंग्लंडले. गांधीजी स्वराज्य मागितलं, पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे वापस. ठीक आहे. 32ले झाला, ठीक आहे, जातीय निवाडा, रॅमसे मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा. ठीक आहे. 16 ऑगस्ट 1932. मग याच्यावर गांधीजीनं आंदोलन चालू केलं येरवाडा जेलमध्येच. ठीक आहे. तर 24 सप्टेंबर 1932ले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजीच्या वतीनं पंडित मदन मोहन मालवीय यानं त्या करारावर सह्या केल्या. गांधीजीची ताकदही राहिली नव्हती का सही करायची, म्हणून तिथं, ठीक आहे, बॅरिस्टर जयकर, महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बॅरिस्टर जयकर न महात्मा गांधीजी त्या सहीचे साक्षीदार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यावर 2 लोकांच्या सह्या आहेत. गांधीजीच्या वतीनं पंडित मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ न देता प्रांतात 18% जागा का दिल्या? राखीव दिल्या. किती जागा दिल्या? 148 जागा दिल्या. किती दिल्या? मग मद्रास प्रांतात 30 जागा, बेंगाल प्रांतात 30, मध्य प्रांतात 20, संयुक्त प्रांतात म्हणजे यूपीमध्ये 20, मध्य प्रांत म्हणजे आताचा मध्य प्रदेश, बिहार ओडिसामध्ये 18, मुंबई सिंध प्रांतात 15, पंजाब प्रांतात 8 आणि आसाम प्रांतात 7 जागा दिल्या. ठीक आहे. अशा टोटल 148 जागा यायले बंद्या भारतात ब्रिटिश अधिपत्याखाली जो भारत होता त्याच्यात राखीव दिल्या. का दिल्या? मग तेव्हाच गांधीजीनं आश्रमात जे अस्पृश्य होते त्याच्याबद्दल मग थोडासा कळवया वाढला आणि गांधीजीनं आश्रमात, ठीक आहे, त्याच, ठीक आहे, जेलमध्ये, गांधीजीनं जेलमध्येच, ठीक आहे, 30 सप्टेंबर 1932ले ऑल इंडिया अँटी अनटचेबिलिटी लीगची स्थापना केली आणि हेच संस्थासमोर हरिजन सेवक संघ म्हणून उदयाला आली. हिचं काम आजही चालू आहे. हिचं मुख्यालय आहे दिल्लीले. कुठं आहे? दिल्लीले. मग ठीक आहे, त्या सहीचे साक्षीदार आहे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुकुंद जयकर आणि पंडित मदन मोहन मालवीय यानं सहीच केली गांधी आंबेडकर करारावर. समजलं का? मग तिसरी गोलमेज परिषद, गांधीजी वापस आले, काय पुत्र नाही, त्या काय होणार आहे? पुरी फ्लॉप. ठीक आहे. 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 1932ले तिसरी गोलमेज परिषद झाली. फक्त 46 प्रतिनिधी हजर होते. याले विरोध या तिसऱ्या गोलमेज परिषदेवर राष्ट्रीय काँग्रेसनं तर बहिष्कार टाकलाच होता आणि ब्रिटनची लेबर पार्टी होती त्यानंही बहिष्कार टाकला होता. ठीक आहे. डायरेक्ट बहिष्कार टाकला का आम्हाला हे मंजूरच नाही. आणि मग 3 गोलमेज परिषदा आणि सायमन कमिशनच्या शिफारशी याच्यावर श्वेतपत्रिका एक इंग्रजांनं बाहेर काढली. शुद्ध पत्रिका म्हणते आली का. आता हे तरी तुम्हाला पटते का? हे काही पटलं नाही. मग श्वेतपत्रिका पटली नाही तर पुन्हा गोलमेज परिषद आणि सायमन कमिशनवर पुनर्विचार करण्यासाठी 32 लोकांची जॉईंट सिलेक्शन कमिटी नेमली इंग्रजांनं. ठीक आहे. हे 32 लोकांची जॉईंट सिलेक्शन कमिटी नेमली. हिनं 11 नोव्हेंबर 1934ला आपला अहवाल सादर केला आणि 4 ऑगस्ट 1935ले इंग्रजांनं भारत सरकारचा कायदा मंजूर केला. तेव्हा कुठं 29ले पाहुणचार पाहिजे होता. चोट्यानं 6 वर्षे लेट जेवण दिलं आपल्याला आणि तयार झाला भारत सरकारचा कायदा 1935. ठीक आहे. तर ह्या जो कायदा आहे, ठीक आहे, भारत सरकारचा कायदा 1935 हा कायच्यावर आधारित आहे? तर 1924चं मुडीमन समिती, 1927चं सायमन कमिशन, त्याच्यानंतर 3 गोलमेज परिषदा, ठीक आहे, श्वेतपत्रिका, 32 लोकांची जॉईंट कमिटी, त्याच्यानंतर 19 नेहरूचे, ठीक आहे, नेहरूचे 19 नेहरू रिपोर्ट बी याच्यात अंतर्भूत केला आणि जिनाचे 14 मुद्दे एवढ्या सगळ्यावर आधारित आहे भारत सरकारचा कायदा 1935. ठीक आहे. मुडीमन समिती 24ची, सायमन कमिशन, गोलमेज परिषदा, श्वेतपत्रिका, 34 लोकांची जॉईंट सिलेक्शन कमिटी, नेहरू रिपोर्ट 28 आणि त्याच्या विरोधात जिनाचे 14 मुद्दे. ठीक आहे. असं आहे भाऊ. ठीक आहे. आणि मग गांधीजीनं जेलमध्ये असताना उपोषण चालू केलं का मी आत्मशुद्धीसाठी उपोषण करत आहे. 8 मे 1933ले चालू केलं. ज्या दिवशी उपोषण चालू केलं त्याच दिवशी गांधीजीला सोडलं इंग्रजांनं. पण सोडलं म्हणून काही उपोषण बंद नाही केलं. गांधीजीनं आश्रमात येऊन 21 दिवस पुन्हा उपोषण केलं. ठीक आहे. तर गांधीजीचं 29 मे, ठीक आहे, 1933 पर्यंत हे उपोषण चाललं. आतापर्यंतचं गांधीजीचं सर्वात मोठं उपोषण आहे
21 दिवसाचं सर्वात मोठं उपोषण, ठीक आहे. तर आत्मशुद्धीसाठी उपोषण केलं, ठीक आहे. स्वतःच्या शुद्धीसाठी 21 दिवस उपाशी राहिले. तर असं आहे. तर ह्या प्रवास होता. आपण आलं भारत सरकारचा कायदा 1935. कायद्यात का तरतुदी आहे हे आपण जेव्हा कायदे पाहू तेव्हा पाहू, ठीक आहे. याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.